कारण की 5:45 वाजलेत, त्यामुळेच वेळेचं बंधन आहे. 4 ओव्हरचा सामना असेल. कॉमेंट्री बॉक्समध्ये सचिन म्हात्रे सर आमच्यासोबत स्कोररच्या भूमिकेत. पश्चिम महाराष्ट्रामध्ये ज्या ज्या स्पर्धा होतात त्या त्या अग्रनामांकित स्पर्धेमध्ये चला मॅच स्टार्ट केली जाते. षटक क्रमांक पहिलं आणि पहिल्या 2 ओव्हरसाठी मी सचिन म्हात्रे यांना विनंती करतोय. O2 सचिन सर. पहली गेंद स्वागत, यहाँ पर स्वागत, दर्शकों का स्वागत, मंच पर उपस्थित मेहमानों का स्वागत, छक्के के साथ गेंदबाज का स्वागत. जिस चीज के लिए जानी जाती है, देखिए राजू कंक, इस बंदे का नाम अगर लिया जाए टेनिस क्रिकेट जगत में एक बड़ा नाम, बकासुर के नाम से पहचाने जाते हैं. क्यों पहचाने जाते हैं? पहली गेंद पर दिखा है उन्हें, क्योंकि पहली गेंद पर फाइनल मैच के पहली गेंद पर एक बड़ा फटका आना एक बड़ी बात होती है बल्लेबाजी करने वाली टीम के लिए. फिर एक बार बैटफुट का पंच की गेंद है, 1 बाउंस गेंद जा रही है दंडा मारने का बाद 4 रन के लिए. क्रूशियल मोमेंट पर, क्रूशियल मैच में, मेगा फाइनल मैच में, ये बड़े मैच में, इस बड़े मंच का सरपंच अगर बनना है तो राजू कंक से कोई सीखे. हाल ही में आपने देखा है कि मैन ऑफ द सीरीज के खिताब जितने इन बल्लेबाजों ने, अगर इस श्रृंखला की बात छेड़ी जाए, किसी बल्लेबाजों ने अगर मैन ऑफ द मैच का खिताब जितना नहीं लिया हो, मैन ऑफ द सीरीज का खिताब इस बंदे के नाम रहा है. फिर एक बार यहाँ पर अच्छी गेंद, यहाँ पर अच्छा प्रदर्शन, अच्छा कमबैक मैं जरूर कहूंगा. बैक टू बैक 2 बड़े फटके आने के बाद यहाँ पर अभिजीत जान मिस गेंद की विकेट दस्तों में. विघ्नेश सर, स्कूडलेन स्पॉटवर बॉल पडला होता आणि बाहेर निघालाय. डॉट बॉलची सांगता होते. खूप चांगला बॉल, कमबॅक, वापसी करणं गरजेचं आहे. अंतिम सामन्यामध्ये तुम्हाला चांगला खेळ करावा लागेल, पलटवार करावा लागेल. फिर एक बार यहाँ पर देखिए घूमकर खेली हुई गेंद है, गेंद 1 बाउंस 2 बाउंस, फिल्टर वहां पर तैनात किए गए. लाजवाब आज दिन है इस बंदे का मैं जरूर कहूंगा. अजिंक्य गेंदबाजी हो, बल्लेबाजी हो या फील्डिंग हो, आपने देखा था इससे पहले मैच में, मेगा सेमीफाइनल मैच थी विघ्नेश सर, कैचेस विन द मैचेस क्यों कहा जाता है? सादा उदाहरण था बीच मैदान पर जो कैच लिया था विजय पावली का, पूरी तरह मैच पे ऊपर हावी हुए थे फील्डिंग कम्युनिटी में. आज यहाँ पर फिर एक बार मौका मिला यहाँ पर 4 रन बचाने का. पूरी तरह मैं कहूंगा टीम के 2 रन बचाए इस बंदे ने. जब यहाँ पर देखिए 12th मैन जिस तरह से जल्लोष कर रहे हमारे कॉम्बॉक्स में राजू है. फिर एक बार बल्लेबाजी मार्ग पर स्ट्राइक एंड पर नजर आएंगे राजू और अब्बू की जोड़ी. यहां पर देखिए मिस टाइम शॉट हुआ था, एक बड़ा विकेट, एक बड़ी मछली जाल में फंसी हुई. यहां पर राजू कंक नाम की यहां पर पारी की समाप्ति. राजू बैक टू पेवलियन, यहां पर बड़ी विकेट, बड़ी मछली जाल में फंसी हुई राजू के नाम की. विघ्नेश सर, येस, मोठी विकेट प्राप्त झाली. ऍक्शन रिप्ले मध्ये पुन्हा एकदा पाहू शकाल. लेंथ बॉलला पिक करू शकला नाही, टायमिंग होऊ शकलं नाही, मिस टायमिंग स्ट्रोक. आणि ऑर्थोडॉक्स लॉंग ऑफ रिझन मध्ये खूप चांगला जेल सेलिब्रेशन हे सांगतोय की विकेट किती इंपॉर्टंट आहे. राजू कंक रिदम मध्ये होता, चांगली बॅटिंग करत होता आणि या 4 ओव्हरच्या सामन्यामध्ये राजू कंकला या मैदानामध्ये थांबणं गरजेचं होतं. अब्बूचं जे सेलिब्रेशन, जे विकेट मिळाल्यानंतर आनंद आहे, तो आनंद गगनाला मावणार नाही. अगदी महत्वाची विकेट प्राप्त झाली आहे. पहिला धक्का लागतोय बॅटिंग करत असताना टीम, आपण पाहू शकाल श्री चौनेश्वर 11 टीमचा पहिला गडीगार फलंदाज पाहत. ठीक है विघ्नेश सर, जिसकी इससे पहले मैच में आपने देखा था विजय पावले का विकेट इस बंदे ने लिया था. यानी कि बड़े मंच का ये प्लेयर है, एक बड़ी मैच यहाँ पर खेल रहा है. मेगा फाइनल मैच है, PMPL 2025 का सत्र है, सीजन 2 है और इस 2 का यहाँ पर हीरो बनने का मौका है. कौन बनेगा? यहाँ पर कहीं पे निगाह है, कहीं पे निशाना. अंधाधुंधी क्रिकेट खेलने का प्रयास किया था, पहले गेंद पर अटैकिंग क्रिकेट खेलने का प्रयास किया था, ये कहीं ना कहीं नहीं कर पाए बल्लेबाज. डॉट गेंद की समाप्ति, यानी कि पहले ओवर का खेल खत्म हो चुका है. पहले ओवर का पावर प्ले यहाँ पर हो चुका है कि 1 ओवर रहेगा पावर प्ले का, क्योंकि दोस्तों ये मैच 4-4 ओवर में खेला जाएगा. यानी कि पहले ओवर का खेल खत्म हो चुका है, यानी कि 10 रन टीम के स्कोर पर आ चुके हैं. फिर एक बार मंच पर उपस्थित मेहमान, दर्शक, माए बाप. यस, पश्चिम महाराष्ट्र प्रीमियर लीग 2025 अंतिम लढत आपण पाहताय आणि त्याच दरम्यान KSK प्रतिष्ठान विद्यमान सचिव आदरणीय श्री प्रदीप सोरगे साहेब यांचं शुभागमन झाले. त्यांच्या बरोबरीने माजी सचिव सोपन मोरे साहेब, मोरे स्पोर्ट्सचे सर्वे सर्वा या दोन्ही करतोय. वेलकम, सुस्वागतम, सुस्वागतम, सुस्वागतम. हर एक मेहमान का यहाँ पर स्वागत होना जरूरी है, ये खासियत है PMPL 2025 की.
फिर एक बार यहाँ पर व्यू, कैमरा से व्यू आता हुआ इस ग्राउंड का, पर ये व्यू नजर नहीं आएगा क्योंककि इस बार नजर आया बल्लेबाज का बल्ला जो हल्ला बोल कर रहा है, यानी कि गेंद जैसी संपर्क हुआ गेंद और बल्ले का, रिजल्ट आता 100% गेंद जाती हुई गगन चुंबी छक्के के लिए। आइकन ऑफ द टीम क्यों कहा गया, आइकन ऑफ द टीम क्यों बनाया गया आइकन ऑफ द टीम, ये सादा उदाहरण बीच मैदान पर संकेत बल्लेबाजी करते हुए नजर आ रहे। फिर एक बार में मंच पर उपस्थित मेहमान, दर्शक, माए बाप, ओम साई एमटीसी के माध्यम से जितने भी दर्शक यहां पर जुड़े, स्वागत है आप सभी का पीएमबीएल 2025 के सत्र में, सीजन 2 में और ये मेगा फाइनल मैच में, एक बड़े मैच में। इस बार वो शिफ्ट अटेम्प्ट किया है और अटेम्प्ट यहां पर सक्सेसफुल होता हुआ नजर आ रहा है। इससे पहले और में कुछ और नजर आ रहा था इस मैदान के ऊपर, पर जैसे ही बल्लेबाजी करने संकेत उतरे, संकेत को बल्लेबाजी करने का मौका मिला, उस मौके का इस तरह फायदा उठाया कि 2 गेंदें खेले ये बल्लेबाज और 2 गेंदों में 12 रन की पारी खेलकर यहां पर इसका बल्ला हल्ला बोल कर रहा है इस मेगा फाइनल मैच में। विघ्नेश सर, डेफिनेटली चांगली बॅटिंग, अप्रतिम बॅटिंग करत असताना संकेत या मॅच मध्ये अगदी धुवाधार बॅटिंग करतोय बघा. टॉप व्ह्यू पश्चिम महाराष्ट्र प्रीमियर लीग 2025 हा मुख्य डायस, आमचा कॉमेंट्री बॉक्स पाहू शकाल. अगदी सुसज्ज अशी स्पर्धा पाहायला मिळते. संकेत चांगली बॅटिंग करतोय, यावेळेस वेगवान चेंडू पाहायला मिळते. डॉट बॉलची सांगता होत असताना ठीक है विघ्नेश सर, इससे पहले A1 जोड़ी अपने देखी थी कॉलोनी प्रीमियर लीग में, पर ये पीएमपीएल की अगर जोड़ी की बात छिड़ी जाए, एक तरफ है किरण सर, एक तरफ है शिवाजी बॉस, ये जोड़ी जब जब मिली है ना मंच पर, उस मंच के सरपंच है ना पूरी तरह यहाँ पर खुश हुए। आपने देखा है ओनर हो, टीम ओनर हो, स्पॉन्सर हो, पूरी तरह खुश होते हैं 2 बंदों के ऊपर। और ये सादा उदाहरण बीच मैदान पर जिस तरह से श्रृंखला सफलतापूर्वक यहाँ पर अंतिम मुकाम पर पहुंची है, जिस तरह भारी मात्रा में यहाँ पर दर्शक उपस्थित है, ये यहाँ पर दिखाता है कि किस सफलतापूर्वक ये श्रृंखला यहाँ पर पार हो रही है। फिर एक बार बॉलिंग मार्क पर नजर आएंगे नीलेश, 2 गेंदानी शीश। इस बार फिर एक बार जगह से पंच की गेंद है, हवाई सफर जरूर करिए, गेंद अटेम्प्ट किया था यहाँ पर, हाफ चांस था, फुल में कन्वर्ट करने का प्रयास किया था गेंदबाज ने, पर नहीं, यहाँ पर नोमैंस लैंड में पीछे हुई गेंद 2 रन से ही संतुष्ट होना पड़ेगा, यानी कि 1 ही रन यहाँ पर निकालने में कामयाब हुए। 23 रन टीम के स्कोर पर आ चुके, यानी कि आखिरी गेंदानी शेष इस दूसरे ओवर की। नीलेश विकेट की तलाश में जरूर रहेंगे, 23 रन टीम के स्कोर पर आ चुके। इससे पहले मैच में आपने देखा था फील्डिंग करने वाले टीम ने एक बड़ा स्कोर, हाईएस्ट स्कोर खड़ा किया था, यानी कि श्रृंखला के 2 हाईएस्ट स्कोर जिस टीम के नाम रहे वो टीम फील्डिंग कर रही है, यानी कि आपको बल्लेबाजी करते हुए राजू कंग का विकेट जरूर डगआउट में लौट चुका है, पर आपको कहीं ना कहीं किसी एक बल्लेबाज को अच्छी बल्लेबाजी कर एक बड़ा स्कोर खड़ा करना पड़ेगा। 60 प्लस यहाँ पर होना जरूरी है अगर इसके अगेंस्ट सबको डिपेंड करना है। फिर एक बार नीलेश बॉलिंग मार्क पर, फिर एक बार यहां पर कहीं ना कहीं स्कॉलिंग क्षेत्र में खेली हुई गेंद फील्डर पर तैनात किए गए, जब तक फील्ड करे। यहाँ पर 2 रन चुराने में कामयाब हो चुके हैं 2 बल्लेबाज, यानी कि 2 ही रन से संतुष्ट होना पड़ेगा। 2 के साथ इस दूसरे ओवर की समाप्ति होती हुई 25 ऑन अ बोर्ड। क्या कहोगे विघ्नेश सर, 2 रन हो चुके, 25 रन टीम के स्कोर पर आ चुके, एक बड़ा विकेट डगआउट में लौट चुका है। डेफिनेटली धावा कराव्या लागतील आणि धावा होताना दिसतात. बघ टॉप व्ह्यू पाहायला मिळते. रामलीला मैदान, सारसोळीची भूमी आणि या भूमीवर चाललेला पश्चिम महाराष्ट्र क्रिकेट असोसिएशनचा हा घमासान. निलेशजी मर्डेकर सर पुढच्या स्पर्धेसाठी नाईट WPL साठी जात आहेत, सो त्यांना सन्मानित करूया. थँक्यू सो मच. खऱ्या अर्थानं पश्चिम महाराष्ट्रातील बरेच युवा समालोचक ज्यांच्याकडे पाहून माईक हातामध्ये घेतलं असे युवा समालोचकाचा आयडॉल आपण पाहिलं तर आकड्यांचे तज्ज्ञ अर्थातच निलेशजी मर्डेकर सर यांचा सन्मान अतिथी कक्षामध्ये केला जातोय. थँक्यू सो मच निलेशजी मर्डेकर सर, तुम्ही उपस्थित राहिला, स्पर्धेला 4 चांद लावलेत. आणि खऱ्या अर्थानं ज्या समालोचकांना आपण पाहिलं तर अगदी सुरुवातीपासून समालोचन केलं, ते बोलतात ना, तुमचे जेव्हा शब्द संपतात तेव्हा तुमचा स्वभाव प्रत्येकाच्या मनामध्ये शेवटपर्यंत राहतो आणि तोच हा स्वभाव आहे जो प्रत्येकाच्या मनामध्ये आज घर करतोय. थँक्यू सो मच निलेश सर, पुन्हा एकदा मनापासून मी आभार व्यक्त करतो. थँक्यू व्हेरी मच निलेश मर्डेकर. एक चांगली वाणी आपण ऐकलीत आजच्या दिवसामध्ये. डाऊन द ग्राउंड चेंडू जातोय, समोरच्या दिशेने स्टोक लगावला जातोय. ऋषी गोलंदाजी ट्रॅकवर, टीमची धावसंख्या 26 या आकड्यावर. धावांचा पाऊस करावा लागेल, धावा कराव्या लागतील. 26 धावा धावफलकावर लागलेत आतापर्यंत. जर पाहिलं तर प्रोजेक्टेड स्कोर जर पाहिलं तर याच रिक्वायर्ड रन रेटने आपण जर करंट रन रेटने गेलो तर आपण पाहू शकाल 48 वर मर्जल मारेल, पण 48 पेक्षा जास्त धावा करावा लागतील या मॅच मध्ये. इथे फुलरलेनचा चेंडू आहे, मिड विकेट रिजन मध्ये क्षेत्ररक्षक आहे. ऋषी जाधव साठी 500 रुपयाचं पारितोषिक
अनिल जाधव यांच्या माध्यमातून हे 500 रुपयाचं पारितोषिक आलंय. आपण पाहू शकाल मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न करत असताना खूप चांगला झेल पकडला जातोय अजिंक्यच्या माध्यमातून. आणखीन एक विकेटचा पतन. फलंदाज क्रमांक बाद होतोय. दुसरा गडी 26 आकड्यावर. 2 गडी बाद 26 धावा. तिसरं षटक इथे मार्गस्थ असताना ऋषीच्या पहिल्या बॉलवर सिंगल आली, दुसऱ्या बॉलवर विकेट आली. न्यू बॅटर मैदानाच्या आतमध्ये एंटर झालाय मिस्टर अमित वाडकर. मुंबई पोलीस मध्ये तैनात आहे आणि आपण जर पाहिलं तर आज त्यांचा वाढदिवस साजरा करण्यात आला या मंचावर. अमित वाडकर काल देखील 3 बॉलमध्ये 3 षटकार त्याच्या बॅट मधून पाहायला मिळाला आणि त्या मॅच नंतर श्री चवणेश्वर 11 टीम मात्र कुठेतरी या पश्चिम महाराष्ट्राच्या टेबल पॉइंट्स मध्ये आपण दावेदार झाली, त्यामुळेच क्वालिफाय झाली. ही बॅटिंग करावी लागेल. अनुभव आहे, अनुभवाचा वापर करावा लागेल. पहिलाच बॉल प्लेन मिस अक्रॉस खेळण्याचा प्रयत्न केला होता. वुडलँड स्पॉटवर पडल्यानंतर चेंडू खाली राहिलाय. बॅट आणि बॉलचा संपर्क नाहीये. डॉट बॉलची सांगता होतीये. चांगली गोलंदाजी, चांगली वापसी म्हणावी लागेल ऋषीच्या माध्यमातून. षटक क्रमांक 3 हाताळत असताना चांगली गोलंदाजी सुरू आहे. पहिल्या ओव्हर पासून संकेतने चांगली बॅटिंग केली. 6 बॉलमध्ये 14 धावांचं योगदान दिलं, पण संकेतला बराच काळ स्ट्राईक पासून वंचित ठेवलं गेलं. यावेळी देखील स्ट्रॉंग अपील केली गेली आहे. शरीराचा वेध घेतला जातोय. एक धाव कंप्लीट होत असताना चांगली गोलंदाजी, तेज तरार चेंडू पाहायला मिळते ऋषीच्या माध्यमातून. उंचीचा वापर करून वेगवान चेंडू हाताळत असताना या मेगा फायनलच्या मॅच मध्ये टीम आपण पाहू शकाल ज्योती एंटरप्राइजेस पोलादपूर वर्सेस श्री चवणेश्वर 11 हा संघ मैदानामध्ये खेळत असताना 27 धावा, 2 गडी बाद. षटक क्रमांक 3. इथे पुन्हा एकदा चांगला बॉल. डॉट बॉलची सांगता होत असताना काय गोलंदाजी सुरू आहे. लाजबाब गोलंदाजी. आतापर्यंत जर पाहिलं तर या 5 बॉल मध्ये फक्त 3 धावा खर्च केल्यात. सुपर बॉलिंग परफॉर्मन्स. ऋषी दिलीप जाधव उमरी जावळी तालुक्याचा हा सितारा मैदानाच्या आतमध्ये. लाजबाब गोलंदाजी. एकदा जोरदार टाळ्या झाल्या पाहिजे ऋषी दिलीप जाधव साठी. वय वर्ष 20. जाधव उमरी जावळी तालुक्याचा हा सितारा लाजबाब षटकात असताना या षटकामध्ये फक्त 2 धावा खर्च केल्यात आणि 1 गडी बाद करण्यात तो यशस्वी झालाय. अप्रतिम षटक. 3 षटकांचा खेळ संपलाय. टीमची धावसंख्या 27, लॉस ऑफ 2 विकेट. शेवटची ओव्हर शिल्लक आहे. स्कोर होता तब्बल जर पाहिलं तर 25 धावा होत्या, पण त्यानंतर मात्र 2 धावा खर्च केल्यात. सचिन सर काय म्हणाले या षटकासाठी? जैसे कि टॉस करते हुए कैप्टन ने कहा था कि हम पॉइंट्स टेबल में नीचे थे, टॉप से ऊपर हमें आना था. टॉप से ऊपर नहीं, ऊपर से सुपर ऊपर गए मैं जरूर कहूंगा, क्योंकि जिस तरह से टीम प्रदर्शन कर रहा है. 27 ऑन बोर्ड, 27 रन. बघा कुठल्याही यशामागे जाण्यासाठी तुम्हाला एक एक पायरी वर चढावी लागते. एक एक पायरी वर चढूनच तुम्ही वर जाऊ शकता. त्यामुळेच ही पायरी चढणं गरजेचं आहे. अनिल भूमकर साहेब ज्यांच्या माध्यमातून आपण पाहिलं तर या स्पर्धेसाठी बेस्ट फिल्डरसाठी पारितोषिक देण्यात आले. मी विनंती करेल अनिलजी भूमकर साहेब कोयना क्रिकेट असोसिएशनचे उपाध्यक्ष, त्याचबरोबर व्यासपीठ. 28 संकेतला आक्रमण करावं लागेल, अटॅक करावा लागेल. शेवटची ओव्हर आहे. अभी नाही तो कभी नाही. बॉल स्लॉट मध्ये पाठवलाय डाऊन द ग्राउंड सीमारेषी पलीकडे. प्रेक्षक झाले हक्का बक्का. बॅट्समनच्या बॅट मधून आलाय लाजवाब छक्का. षटकार. अगदी लेंथ बॉलला पिक केला. ऍक्शन रिप्ले मध्ये पुन्हा एकदा पाहिलं जाईल. स्लॉट मध्ये बॉल होता. खूप चांगला स्ट्रोक एक्झिक्यूट केलाय डाऊन द ग्राउंड. संकेतच्या बॅट मधून आलाय षटकार. संकेत कळंबे कन्सिस्टंट परफॉर्मन्स राहिला या संपूर्ण स्पर्धेमध्ये. लाजबाब बॅटिंग करत असताना इथे काय घडलंय? बीमरचे चेंडू पाहायला मिळतोय. धावचीची संधी आहे. काय घडलंय? धावची संधी आणि अंपायरचा इशारा काय आहे? यस, फलंदाज बाद होतोय. संकेत कळंबे तंबूच्या दिशेने रवाना होत असताना इम्पॉर्टंट विकेट प्राप्त झाली आहे. या शेवटच्या ओव्हर मध्ये बीमर चेंडू हाताळला गेला होता. एक्स्ट्राच्या स्वरूपात धाव घेण्याचा प्रयत्न केला होता अमित वाडकरने. कॉलिंग नव्हतं, पण संकेत मात्र इथे धावचीच्या स्वरूपात बाद होत असताना फलंदाज बाद होतोय.
वास्तविक आता ही धाव घेणं गरजेचं होतं कारण की संकेत चांगला रिदम मध्ये चांगली बॅटिंग करतोय पण इथे धावांची आवश्यकता है। सचिन सर काय म्हणाल? संकेत देखिए सलामी का प्रारंभी बल्लेबाज था और क्रूशियल मोमेंट है इस इनिंग का, यानी कि आखिरी गेंदें कुछ बची है। अगर प्रारंभी बल्लेबाज स्ट्राइक एंड पर रहे तो कम से कम 9 गेंदें फ्री हिट की गेंदें पर रनआउट यहां पर दिया जाएगा। देखिए इस क्रूशियल मोमेंट पर कम से कम 8 से 10 रनों का फर्क पड़ सकता है क्योंकि अभी भी 4 गेंदानी शेष है और संकेत जैसा बल्लेबाज रनआउट के रूप में डगआउट में गया है। कहीं ना कहीं इसका भुगतान बल्लेबाजी करने वाली टीम को भुगतना पड़ेगा। डेफिनेटली फ्री हिटचा बॉल असेल, नो बॉल हाताळला गेला आहे। अमित वाडकर स्ट्राइक एंडवर पाहायला मिळते। यावेळी स्टॉपेज, चेंडू हवेत आहे, फ्री हिटच्या बॉलवर फलंदाज बाद होऊ शकणार नाही, सिंगल मात्र मिळते। बरोबर आहे कारण की संकेत कळंबे बाद झालाय। नक्कीच 7-8 धावापासून इथे दूर राहावं लागेल। जर मोठे फटके आले तर नक्कीच त्याचा भरीव कामगिरी करावी लागेल, त्यासाठी त्याला सुमितला चांगली बॅटिंग करावी लागेल। शेवटचे 3 चेंडू शिल्लक आहेत, टीमची धावसंख्या 36-45 पर्यंत माजल मारावे लागेल। जसं वेळ पुढे जाईल तसं मात्र मैदानाच्या आतमध्ये अंधार पसरेल आणि या संध्याकाळच्या शांत वातावरणामध्ये टीमची धावसंख्या 42 आकड्यावर। टीम को जरूरत थी बड़े फटके की और ये आई है सुमित के बल्ले से, यानी कि सुमित डगआउट से सेट होकर आए थे और क्रूशियल मोमेंट पर ये क्रूशियल शॉट आता हुआ। यहाँ पर देखिए आउटसाइड दी ऑफ वाइड गेंद करार दी गई है। जरूर प्रेशर है फाइनल मैच का, पर कहीं ना कहीं यहाँ पर बघा वाईट बॉल साठी कुठलाही रिव्ह्यू नाही आहे, त्यामुळे अंपायरना जर वाटलं आणि तरच ते घेऊ शकतील, पण अंपायर तटस्थ आहेत। वाईट बॉलचा इशारा, अंपायर डिसिजन विल बी फायनल डिसिजन। तिन्ही अंपायरचं कौतुक करावं लागेल ज्या पद्धतीने अंपायरिंग झाली। खऱ्या अर्थानं मी तिन्ही अंपायरचं कौतुक करतोय। आमचे सगळे स्कोरर नितीन पवार यांचे देखील आभार मानतोय, ओम साई MTC लाईव्ह त्यांचे देखील आभार मानतोय, संपूर्ण मॅनेजमेंट कमिटी, शिवा जाधव सर असतील जे पश्चिम महाराष्ट्र क्रिकेट असोसिएशनचे अध्यक्ष आहेत। यावेळी फटका हवेत आहे, क्षेत्ररक्षक त्या खाली आहे, कॅच पकडली जाते, फलंदाजाला परतावा लागेल, झेल पकडलाय, सुमितला परतावा लागेल, आणखीन एक विकेटचं पतन। सगळ्यांचेच आभार मानतोय, किरण मस्कर यांचे आभार मानतोय, विजय रेटरेकर यांनी देखील पुन्हा कॉल केला होता की या स्पर्धेसाठी तुम्हाला यायचे। खऱ्या अर्थानं 2 दिवस सांगितले होते पण वेगळ्या स्पर्धेमध्ये बिझी असताना मात्र 2 दिवस देऊ शकलो नाही, पण 1 दिवस का होईना फायनलच्या मॅच मध्ये येऊन जो मान सन्मान मिळालाय आणि पश्चिम महाराष्ट्राचं क्रिकेट एक वेगळं एक थ्रिल आणणारं क्रिकेट आहे। या क्रिकेटमध्ये भरपूर चांगल्या पद्धतीचे खेळाडू आपल्याला पाहायला मिळतील आणि आज या स्पर्धेच्या निमित्तानं समालोचन करण्याची संधी दिली त्याबद्दल मी खऱ्या अर्थानं मी सगळ्याच पश्चिम महाराष्ट्र क्रिकेट असोसिएशनचं, शिवा जाधव असेल, किरण मस्कर मानतोय, आमचे नितीन पवार, ओमसाई MTC, आमची DJ मास्टर, या सगळ्यांचेच आभार मानतोय। आणि या इनिंगचा शेवटचा बॉल हा देखील डॉट येत असताना चौणेश्वर 11 टीमने बॅटिंग करत असताना मेगा फायनलचा सामना आहे। 44 धावांचं टार्गेट आहे। बघूया 4 ओव्हरमध्ये कशा पद्धतीने या धावांचा पाठलाग केला जाईल आणि कशा पद्धतीने ज्योती एंटरप्राइजेस या मॅच मध्ये खेळ करतोय। चला थँक्यू व्हेरी मच। या स्पर्धेतून माझा प्रवास इकडेच संपलाय, कमेंट्री बॉक्स मध्ये केला जाईल बदल। थँक्यू व्हेरी मच, सगळ्यांचेच मी आभार मानतोय आणि या स्पर्धेतून मी रजा घेतोय। जय हिंद, जय महाराष्ट्र, जय क्रिकेट, धन्यवाद। यस, नवी मुंबई टेनिस क्रिकेटचा गोड आवाज आणि आमचे गुरु आहेत असं म्हटलं तरी चालेल, वेळोवेळी योग्य मार्गदर्शन विघ्नेश सर यांचं बघायला मिळतं। आणि खऱ्या अर्थाने क्रिकेटर फलंदाज बॅटिंग करत असतात, गोलंदाजी करत असतात, तर चौकार षटकारांची आतिषबाजी बघत असतो, विकेट्स यॉर्कर चेंडू बघत असतो। प्रेक्षकांच्या घरामध्ये त्यांनी देखील घर केलेलं आहे, परंतु आपल्या आवाजाच्या जादूने शब्दांचे जादूगार कशाला म्हणतात आणि खऱ्या अर्थाने प्रेक्षकांच्या मनात आपल्या आवाजाने ज्यांनी खऱ्या अर्थाने जादू केलाय विघ्नेशजी मडवी सर यांचं खरंच जितकं कौतुक करावं तितकं कमी आहे। एक माणूस म्हणून, एक व्यक्ती म्हणून सर तुम्ही तितकेच गोड आहात। थँक्यू। सन्मान अतिथी कक्षामध्ये घेतोय। सगळ्यात पहिल्यांदा संस्थापक विनंती करेल आपल्या शुभ हस्ते, त्याचबरोबर सुधाकर दादा आपल्या दोघांचे शुभ हस्ते सन्मान घेतले जातात। आमच्या युवराजी मंडेकर साहेब आपण पाहिलं तर अतिथी कक्षामध्ये आहेत, विनंती करेल युवराज साहेब, त्याचबरोबर KSK प्रतिष्ठानचे सचिव सन्माननीय प्रदीपजी चोरगे साहेब मी विनंती करेल आपण या आपला सन्मान अतिथी कक्षामध्ये केला जातो। प्रदीप दादा ज्यांच्या माध्यमातून आपण पाहिलं तर रबर बॉलची सर्वात चांगली स्पर्धा ज्यांच्या माध्यमातून आपण पाहिलं तर भरवली जाते, प्रदीप दादा विनंती करेल या आपला सन्मान अतिथी कक्षामध्ये केला जातोय। थँक्यू सो मच। खऱ्या अर्थानं आपण पाहिलं तर भरपूर
चांगल्या स्पर्धा त्यांच्या माध्यमातून KSK मध्ये भरवल्या जातात, त्यामध्ये समालोचन करण्याची खूप चांगली संधी देखील त्यांच्या माध्यमातून दिली जाते. त्याचबरोबर KSK प्रतिष्ठान माजी सचिव सन्माननीय धनी मोरिया स्पोर्ट्सचे सर्वेसर्वा सोपान दादा मोरे, मी विनंती करेल सोपान दादा या, आपला सन्मान आम्ही अतिथी कक्षामध्ये घेत आहोत. येस सोपान दादा. त्याचबरोबर पुढील सन्मान हा अतिथी कक्षामध्ये मी करत आहोत. तरुणांच्या गळ्यातील आयडॉल, खऱ्या अर्थानं आपण पाहिलं तर ज्यांनी पहिल्यापासून समालोचन करत असताना आजही त्यांचं समालोचन हिंदी भाषा राष्ट्रभाषेमधलं समालोचन त्यांचं ऐकलं आणि स्वतः तनिक स्पोर्ट्सचे ओनर आहेत आणि ज्यांच्या ट्रॉफीजमुळे पाटण तालुका पश्चिम महाराष्ट्रातील प्रत्येक स्पर्धेला एक वेगळा दर्जा आला. तनिक स्पोर्ट्सचे सर्वेसर्वा सचिन दादा म्हात्रे यांचा सन्मान आम्ही अतिथी कक्षामध्ये घेत आहोत. हे संपूर्ण सन्मान आम्ही अतिथी कक्षामध्ये सचिन दादा म्हात्रे, थँक्यू सो मच दादा, आपल्या मनापासून आभार व्यक्त करतो. कारण की या ज्या ट्रॉफी आहेत मित्रांनो, तुमच्या माहितीसाठी PMPL 2.0 ची जी ट्रॉफी आहे ती कोणी बनवली असेल तर सचिन दादा म्हात्रे साहेब तनिक स्पोर्ट्स यांच्या माध्यमातून ती बनवली गेली. एक काळ होता समालोचन क्षेत्रामध्ये हिंदी समालोचन करत असताना प्रेक्षकांना मंत्रमुग्ध करणारं व्यक्तिमत्व. त्याचबरोबर पुढील सन्मान अतिथी कक्षामध्ये घेतला जातोय. आजचे तमाम तरुण युवक आपण पाहिलं तर समालोचन क्षेत्रामध्ये येत असताना ज्यांच्याकडे पाहून त्यांनी माईक हातामध्ये घेतला असे तरुणांच्या समालोचकांचे आयडॉल द नवी मुंबईचा स्वीट व्हॉइस म्हणून ज्यांना पदवी दिली गेली विघ्नेशजी मढवी सर यांचा सन्मान अतिथी कक्षामध्ये अगदी चॉकलेट बॉय नवी मुंबई समालोचकांमधले अगदी आणि त्यांच्यासाठी आपण पाहिलं तर त्यांचा सन्मान हा अतिथी कक्षामध्ये केला जातो. थँक्यू सो मच. कारण की जेवढे ते हँडसम आहेत तेवढीच ते व्यासपीठावरती आल्यानंतर स्पर्धाही तेवढीच देखणी होते. थँक्यू सो मच, मी मनापासून आभार व्यक्त करतो. कॉमेंट्री बॉक्समध्ये लगेचच आमच्या मित्र परिवार किरण सर आणि दुसऱ्या बाजूला अर्थातच आशिष चोरगे या दोघांकडे तुम्हाला घेऊन जातो. थँक्यू. थँक्यू किरण दादा मस्कर, थँक्यू विघ्नेश दादा. जर या ठिकाणी राजू दिघे यांनी जर हॅट्रिक घेतली तर भोर तालुक्याचा बुलंद आवाज संकेत दादा धनावडे यांच्याकडून 2000 रुपये, तसेच गणेश दादा भडाळे भोर तालुका क्रिकेट असोसिएशन यांच्या वतीने शुभेच्छा आणि गुरुदत्त क्रिकेट क्लब भोर यांच्या वतीने देखील शुभेच्छा आलेल्या आहेत. दुसरा चेंडू स्ट्राईकवर संदीप, आडव्या बॅटने खेळण्याचा प्रयत्न होता. फिल्डर तैनात आहे लेग साइडवर आणि जोपर्यंत अजित फील्ड करेल थ्रो करेल तोपर्यंत रन चेसला आशिष सर आता श्री गणेश झालेला आहे. खऱ्या अर्थाने राजू याच्याबद्दल सांगायचं जर म्हटलं तर या स्पर्धेचं मेडन ओव्हर ज्याने फेकलं होतं सेकंड डे दुसऱ्या दिवशी त्यांनी जे मेडन ओव्हर फेकलं तो गोलंदाज राजू दिघे, मॅन फ्रॉम भोर. आशिष सर, नक्कीच आपण जर पाहायला गेलं तर राजू दिघे यांच्यावरती नजरा वळवल्या जातील, कारण ज्या पद्धतीची गोलंदाजी राहिले पॉवर प्लेच्या षटकामध्ये आपण जर पाहिलं गेलं ना सर तर पॉवर जनरेट करून ठेवलंय. P1चं पहिलं षटक कशा पद्धतीने हाताळावं या गोलंदाजाकडे नक्कीच पाहिलं जात आहे. पुढचा बॉल, ओहो, इथे सन्मान दिलाय, चांगल्या पद्धतीने ढकलून दिलाय. अगदी या आपण जर पाहायला गेलं तर मिड ऑन तैनात होतं, थोडंसं फंगलिंग पाहायला मिळतं आणि बॅकअप देखील तेवढंच चांगलं पाहायला मिळतंय. या बॉलवरती आपण जर पाहिलं सिंगल आली, सिंगलच्या मदतीने धावफलक जाऊन पोहोचतोय 2 या धावसंख्येवर. चांगला चेंडू. थँक्यू सर. KSK उपाध्यक्ष आमचे सन्माननीय आदरणीय शशिकांतजी बहादुरजी साहेब यांचं देखील आम्ही मनापासून अधिक स्वागत करतो. सॉरी समालोचक, आपण जाऊयात कॉमेंट्री बॉक्स मध्ये. थँक्यू. 21 चेंडू आणि 42 धावांची गरज. राजू चौथा चेंडू घेऊन निघतोय. अपील अपील अपील. प्रत्येक डॉट बॉल नंतर आता पूर्णपणे जर तुम्ही बघितलं तर श्री चौनेश्वर 11 कॅप मधून देखील टाळ्यांचा कडकडाट बघायला मिळाला आहे. संघमालक असतील प्रवीणजी वाडकर साहेब, निलेशजी भोसले साहेब, पंकज दादा वाडकर यांचा मालकी हक्क असलेला संघ असेल श्री चौनेश्वर 11 संघ. समोर देखील मजबूत तुल्यबळ संघ फायनल मध्ये धडक मारतोय. म्हणजे श्री निलेश दादा कोळसकर यांचा मालकी हक्क असलेला ज्योती एंटरप्राइजेस 20-42. पुन्हा एकदा सुरेख फटका लेग साइड वर. यस, फिल्डर आहे परंतु कुठल्याही प्रकारचा मोमेंट मिळत नाहीये. सरळ सीमा रेषा पार रंचेस मध्ये येतोय पहिला षटकार. धाव संख्या 8 वर. आशिष सर, नक्कीच आखूड टप्प्याचा बॉल होता, दिशा दिली, मिड विकेटला क्षेत्ररक्षक तैनात होते, परंतु त्याच्या डोक्यावरून आपण जर पाहायला गेलं तर हा ऍक्शन रिप्ले अगदी स्लॉट मध्ये होता, पाठवून दिला पार्किंग प्लॉट मध्ये, तिथे प्रेक्षक वर्ग जोडला होता, त्यांनी मात्र तो कॅच घेतला
अगदी चांगली फटकेबाजी पाहायला मिळते. अगदी पहिले 2 बॉल चांगल्या टप्प्यावरती हाताळले, परंतु या बॉलवरती आपण जर पाहायला गेलं तर आक्रमण करण्याचा प्रयत्न या बॉलवरती झालाय. पुढचा बॉल हो फ्लिप करलाय, पाठीमागे बॉल चाललाय, कुठलीही धाव नाहीये, चांगला बॉल तिथे हाताळलाय, कमबॅक केलं या बॉलवरती. पहिलं षटक समाप्त, टीमची धावसंख्या 8. आता 18 बॉल मध्ये करायचे 36 धावा. समीकरण आपण जर पाहायला गेलं तर थोडंसं सोपं समीकरण पाहायला मिळते, परंतु गोलंदाजी चांगल्या पद्धतीने झाली पाहिजे. 18 बॉल 36 ची गरज आहे. येस, बॅटिंग करत असताना देखील चौनेश्वर 11 संघ पहिल्या षटकामध्ये 1 गडी बाद 10 होते आणि आता राजू दिघे देखील पहिलं षटक रन चेस करताना पहिलं षटक फेकतोय. एक षटकार जरी खाल्ला असला परंतु धाव संख्या आहे 8. कुठे जाऊ नका, 18 चेंडू. येस, 36 धावांची गरज. 36-18 कुठे असेल मॅच? ज्योती एंटरप्राइजेस केसरी चौनेश्वर 11. मोठी मॅच, तगडी मॅच. पश्चिम महाराष्ट्र प्रीमियर लीग 2025 2.0. येस, आणि प्रेक्षकांची गर्दी सर्व काही सांगून जाते. येस, आमचे कॉमेंटेटर देखील सज्ज आहेत आणि खऱ्या अर्थाने शिवा द बॉस असतील, त्यानंतर किरण दादा मस्कर असतील, विजय दादा रेटरकर असतील, यांचं खरंच मनापासून स्वागत करतो, धन्यवाद देतो की त्यांनी आम्हाला देखील एक संधी अडकण्यात दिली. धन्यवाद. ओव्हर टू आशिष चोरगे सर. नक्कीच आपण जर पाहायला गेलं तर या स्पर्धेची चर्चा केली तर असा प्रगल्भ असा व्यासपीठ पाहायला मिळते. चमचमती ट्रॉफीज मात्र पाहायला मिळते. ज्या पद्धतीची ट्रॉफी, अगदी छत्रपती शिवाजी महाराजांची प्रतिमा असलेली ही ट्रॉफी, परंतु ही ट्रॉफी कोण उचलेल त्याचं उत्तर अगदी थोड्याच वेळामध्ये मिळेल. परंतु तत्पूर्वी जाऊया मैदानाच्या आतमध्ये. गोलंदाज मात्र सज्ज होतो. शुभम शेवाळे येवती गावचे आहेत, कराड तालुक्याकडनं बिलॉंग करतात, परंतु आज आपण जर पाहायला गेलं त्याचा दबदबा सातत्याने मात्र गोलंदाजी मधून पाहायला मिळतो. तुम्ही जर हेअरस्टाईल कडे जर लक्ष दिलं शुभम यांच्या, तर कायरन पोलार्ड आणि अँड्रे रसल दोन्ही तुम्हाला त्यांच्या केसांवर दिसतील, नो डाऊट. येस, नक्कीच. म्हणून तर त्याला कराडचा पोलार्ड या नावाने मात्र ओळखलं जातं. सर आपण जर पाहायला गेलं तर टोपण नाव त्याचं कराडचा पोलार्ड आहे, परंतु आज जर मैदानाच्या आतमध्ये पाहायला गेलं तर गोलंदाजीमध्ये चांगली गोलंदाजी करावी लागेल, संघर्ष करावा लागेल. परंतु समोर जर आपण पाहायला गेला तर अगदी हार्ड हिटर बॅटर अजिंक्य बेलोशे, मागील मॅचचा हिरो, या मॅच मध्ये चमकेल का? आपल्या संघाला विजयाच्या दिशेने घेऊन जाईल का? 18 चेंडू 36 धावांची गरज. थँक्यू. पहिला चेंडू आडव्या बॅटने खेळण्याचा प्रयत्न होता, परंतु आता पॉवर प्लेचा दायरा खुललेला आहे. 5 खेळाडू बाउंड्री लाईनवर तैनात राहणार आहेत आणि खऱ्या अर्थाने अजिंक्य बेलोसे याचं जर सांगायचं म्हटलं तर हा देखील एक 5 ओव्हरच्या मॅच मध्ये शतक करणारा खेळाडू आहे. म्हणजे शेवटपर्यंत टिकायचं कसं आणि ना केवळ टिकायचं तर मोठे मोठे फटके कसे खेळले जातात अजिंक्यकडे बघून घ्या. आमचे साथी स्कोरर, प्रोफेशनल स्कोरर नितीन पवार यांचं देखील कौतुक करावं लागेल. प्रत्येक मोठ्या टुर्नामेंट्समध्ये आपल्या हातामध्ये पेन घेऊन आणि प्रत्येक मोमेंटला अगदी बारकाईने टिपलं जातंय. ओ जबरदस्त जबरदस्त गोलंदाजी. लेफ्ट हँड गोलंदाजाचा कोण आशिष सर नेहमी राईट हँड फलंदाजाला एक थोडीशी दुविधामध्ये पडतोय. टप्पा पडल्यानंतर आपल्या पेसवर बीट केलं जातंय. 17 चेंडू आणि समीकरण थोडंसं अवघड होतंय, हवेचा जोर कमी आहे. 17 35 धावांची गरज. 16-35. 1 मिनिट. 3 षटकार जर मारले, जर आमच्याकडे नीट लक्ष द्या किरण मस्कर सर, आमच्याकडे गॉगलचा एक बॉक्स आहे, ओकले ब्रँड आहे. जो कोणी फलंदाज 3 षटकार मारेल हा अख्खा बॉक्स त्याला. अख्खा नाही, 1. डोंट वरी, मस्करी करतोय, त्यांना टेन्शन आलं. अख्खा बॉक्स नाही, 1. येस. तर 3 चेंडूच्या समाप्तीनंतर धाव संख्या पोहोचते 10 वर. 15 चेंडू, कुठे जाऊ नका. 34. 1 गॉगल. 3 षटकार ठोकले तर मिळणार आहेत. येस, पुढील चेंडू. अगदी आपण जर पाहायला गेलं तर चांगला बॉल तिथे हाताळला. अकूट टप्प्याचा बॉल ऑन साइडला पुल करण्याचा प्रयत्न होता. शुभम शेवाळेचा दबदबा मात्र जरूर पाहायला मिळतोय गोलंदाजी मधून. कौतुक झालं पाहिजे, कारण ज्या पद्धतीची अगदी गोलंदाजी राहिली, कारण 14 चेंडू 33 धावा डिफेंड करायचे आहेत अर्थातच टीम ज्योती एंटरप्राइजेस या संघाला, आणि तेच करतो शुभम शेवाळे आणि तेच करावं लागेल. परंतु एक कडवा आव्हान देखील समोर आहे पाहायला मिळतंय. अजिंक्य बेलोशे त्याच्याकडे देखील क्षमता आहे मोठे फटके मारण्याची. मोठे फटके येतील का? परंतु अगदी आपण जर पाहायला गेलं तर सध्याच्या घडीला गोलंदाजाने फलंदाजाला जकडून आखडून ठेवलंय, कुठेतरी थांबवलंय. 2 विकेट सलग घेतल्या तरी देखील हा गॉगल मिळेल. पुढील चेंडू
आडव्या बॅटने यस फील्डर तैनात ना ओ ही कॅच नाही तर ही मॅच होती. थोडासा जजमेंट चुकलाय, कदाचित ही कॅच फायनलचं जजमेंट चुकलंय की काय. व्हॉट अ मोमेंट, काय जबरदस्त कॅच होता, फिल्डर तैनात होता. आशिष सर जजमेंट चुकलं जातंय, ही जजमेंट कदाचित फायनलचं तिकीट घालवलेलं असेल. हा ऍक्शन रिप्ले अगदी आपण जर पाहायला गेलं तर ओमसाई एमटीसीच्या माध्यमातून बसला आणि त्यानंतर मात्र हा फटका खेळला. घुटना टेक और ये षटकार देख असं त्याने सांगितलंय. निश्चित कॅचेस विन द मॅचेस. शाळेमध्ये तुम्ही गणिताची समीकरण किती सोडवलेत मला माहित नाही, परंतु क्रिकेटचं अगदी सोपं समीकरण आहे. कॅच जज करा, कॅच पकडा, मॅच जिंका आणि फायनल देखील जिंका. नजर काढली जाते. वा PMPL 2.0 एकदा जोरदार टाळ्याहून जाऊ देत. आयोजन आवडलं असेल तर, स्पर्धा आवडली असेल तर, मेहनत आवडली असेल तर, ही संपूर्ण मेहनत तुमच्यासाठी. एवन पवन केनेला पहिल्यांदा असं पहिलं एक प्रेक्षक गेला होता. एवन पवन केनेची नजर काढली, त्याच्या अगदी लक्ष्मी उडवली. मात्र आता अजिंक्यला पाहतायत तीच लक्ष्मी. येस, योगेश यांनी हे अजिंक्यचा सन्मान आहे, हा त्याचा मान आहे. परंतु अजिंक्यने सर्व कॅश अंपायरला दिले. अंपायरच्या मनात लाडू फुटला असेल, इट्स माइन नाही. येस, मस्करी करतो, सुरच घेऊ नका. धाव संख्या 13 चेंडू, कुठे जाऊ नका. 27 धावांची गरज. पुढील चेंडू. हो आणखीन एक हुक केलाय, तिथे दावा बुक केलाय. नो बॉल नो प्लस षटकार आलाय. बाय वन गेट वन फ्री. येस, आणि ज्यांनी गॉगल लावला होता त्यांची बॉक्स पेटी पकडून घ्या. गोलंदाज रिव्ह्यू, गोलंदाज रिव्ह्यू. नो बॉल नो डाऊट, फ्री हिट. धाव संख्या नक्कीच अगदी या तिसऱ्या पंचांची मागणी केली गोलंदाजी कडून. हा रिव्ह्यू आहे, पाहावं लागेल. हे अंपायर बिझी होतील. ओमसाई एमटीसीच्या माध्यमातून दूध का दूध पाणी का पाणी. तिसऱ्या पंचांची मागणी, डिसिजन पेंडिंग असेल. काय घडलं या बॉलवरती नक्की अगदी उंची तपासली जाईल, हाईट तपासली जाईल आणि त्यानंतर मात्र निर्णय दिला जाईल. ओमसाई एमटीसी टेक्निकल टीम. येस, नो बॉल. इट्स अ नो बॉल. पुन्हा टाकावा लागेल. म्हणजे आता उघडा डोळे बघा नीट, पुढचा बॉल फ्री हिट असेल. आपण समीकरण पुन्हा एकदा नव्याने मांडूया. आता येणारे बॉल हा तो ऍक्शन रिप्ले. हुक केला, तिथे धावा बुक करत असताना 13 चेंडू 20 धावांची गरज. टीमची धावसंख्या झाली 24. 13 चेंडू 20 धावा. आता कुठेतरी सामना पलटलाय, पलटवार होईल का? आता 50-50 सामना बघायला मिळतोय. काय घडेल या मॅच मध्ये? येस, या षटकार जर चेंडूवर ठोकला तर गॉगल्स देखील आहे जे 3 षटकारांसाठी होते. परंतु या नो बॉल आणि षटकाराने समीकरण बदललंय. 1 मिनिट, चौकार आहे का? चौकार आहे. नो बॉल वर चौकार आहे. 1 मिनिट, तो षटकार नाहीये. तुम्ही षटकार काउंट केलाय का? तो चौकार आहे. जस्ट अ मिनिट. आणि धावसंख्या आता 1 मिनिट, थोडं करेक्शन करावं लागेल. 1 मिनिट. तुमचे अतिरिक्त खेळाडू कुठे आहेत? 13 चेंडू 22 धावांची गरज. 2 मिनिट, 2 मिनिट, 2 मिनिट. तुमचा अतिरिक्त खेळाडू आहे. 2 मिनिट. तुम्ही येऊ नका. थांबा थांबा थांबा. क्रिकेटर तुम्ही थांबा. तुमचा अख्खा संघ येणार आहे आमच्या अंगावर, काळजी करू नका. नाही, रिक्वेस्ट आहे. येस, 2 मिनिट, 2 मिनिट. सर्व काही लाईव्ह आहे, आपण चेक करूयात. तुम्ही काळजी करू नका. 1 मिनिट. ठीक आहे. चला मॅच कडे जाऊयात. अंधार होतोय, मॅच चालू करा. स्कोरर जिथे 2 रन घेतले तिथे तुम्ही 1 घेतले, सो 1 ने धाव संख्या पुढे आहे. मॅच चालू करा. स्कोर काय पाहिजे मला ते सांग. झाला किती? 24 झालाय. 12 बॉल 20 पाहिजे.
12 चेंडू आणि 20 धावांची गरज. 24 झालेले आहेत. परंतु आता विचार जर केला तर श्री चौनेश्वर 11 या संघाचा अजूनही कुठलाही विकेट गेलेला नाहीये. म्हणजे फायनल मध्ये आता एका मजबूत स्थितीमध्ये असतील. परंतु अजून मॅच आहे. गेम ऑन. 12-20 म्हणजे एक बॅलन्स समीकरण मानलं जातं. 12 चेंडू आणि 20 धावा हे समीकरण नेहमी एक बॅलन्स आणि प्रॉपर क्रिकेट बघायला मिळतं. परंतु आता चला घाई करा प्लीज. चला श्री चौनेश्वर 11 विनंती करतोय, चला प्लीज फिल्डिंग त्वरित लावून घ्या. सर्व खेळाडूंनी एकत्र येण्याची गरज नाहीये. ज्या चांगल्या सूर्यप्रकाशामध्ये तुम्ही तुमची इनिंग खेळली तर आपलं देखील कर्तव्य आहे की समोरच्या संघाला देखील तितक्याच चांगल्या सूर्यप्रकाशामध्ये मॅच झाली पाहिजे. नक्कीच मॅचला थोडीशी गती द्या. थोडंसं विनंती करेन, थोडंसं स्पीडअप घ्या. आता येणारे बॉल 12 असतील. 12 बॉल मध्ये 20 धावांची गरज असेल. 12 चेंडू अगदी 20 धावांची गरज असताना गोलंदाज मात्र वापरला जातोय. येस, जावळी तालुका गवडी संघाचे संघमालक अविनाश भिरामणे यांच्याकडून अजिंक्यच्या प्रत्येक षटकारांसाठी 500 रुपयाचं पारितोषिक. 12 चेंडू 20. मॅच कंटिन्यू करूया. थँक्यू. नक्कीच 12 चेंडू 20 धावांची गरज. संकेत कळंबे आलाय गोलंदाजी ट्रॅक वरती. मिडल ओव्हर मध्ये षटक दिलंय. 12 चेंडू 20 धावांची गरज. पाहावं लागेल इथून पुढे मॅच कशी होईल. अगदी थांबवलं जाईल का, रोखलं जाईल का या तुफानाला. सोडून दिलाय, ओळखलं, पारखलं आणि त्यानंतर हा बॉल पाठीमागे चाललाय. व्हाईट बॉलचा इशारा येतोय. अवंतर धावसंख्येत भर पडेल सर. निश्चित. परंतु व्हाईट बॉल आता या मोमेंटला अजिबात चालणार नाही. संकेतला थोडंसं कंट्रोल करावं लागेल. परंतु आता विचार जर केला तर ज्योती एंटरप्राइजेस या संघाचा, कारण आता अजूनही सलामीचे दोन्ही अजिंक्य आणि संदीप अजूनही क्रीज मध्ये आहेत. हो, स्विजिटचा फटका खेळायचा होता. रिव्हर्स अटेम्प्ट केला होता. प्रॉपर जजमेंट जुळलेला नाही. बीट करून सर विकेट कीपरच्या हातामध्ये डॉट बॉल. आशिष सर, एक कॅच जजमेंट होता जो मिस केला, षटकार गेला. त्यानंतर दुसऱ्याही चेंडूवर अजिंक्यने षटकार मारला आणि पूर्णपणे फायनलचा मोमेंट आपल्या संघाकडे घेऊन आला. ती कॅच किती महत्वाची होती. नक्कीच. ओहो, इथे फलंदाज चौकार षटकाराचं तुफान. परंतु या तुफान जमलेल्या प्रेक्षकांची गर्दी सांगून जाते पीएमपीएल ची स्पर्धा किती रंगतदार असू शकते. हा संपूर्ण प्रेक्षक वर्ग सहजासहजी ही कोणतीही स्पर्धा अशी प्रेक्षकांची गर्दी कुठल्याही स्पर्धेला झाली नाहीये. परंतु या स्पर्धेमध्ये पश्चिम महाराष्ट्र प्रीमियर लीग मध्ये मोठ्या संख्येने ही गर्दी पाहायला मिळते. गर्दी प्रेक्षकांनी ही स्पर्धा उचलून धरली आहे. अप्रतिम स्पर्धा पीएमपीएल 2025 सीझन क्रमांक 2. अप्रतिम मॅच. 10 चेंडू 13 धावा. 10-13. एक विकेट टर्निंग पॉइंट होऊ शकतो, परंतु ती काढावी लागेल. पुन्हा एकदा यस, मिस टाइम फटका आहे की काय. येस. जबरदस्त. मी नाही थांबणार, लांबच लांब मारणार. मैं झुकेगा नहीं, मैं ठोकेगा. आणखीन एक ठोकलाय. षटकार. संदीप धनावडे साईराज 11 यांच्या माध्यमातून जेपीएल संघ मालक संदीप धनावडे यांच्या माध्यमातून अजिंक्यने जर मॅच जिंकवली तर 2222 रुपये आणि अविनाश साठी 2222 रुपये. गवडी संघाचे संघाचे कॅप्टन अविनाश भिरामणे यांच्याकडून याने अजिंक्यच्या प्रत्येक षटकाराला 500 रुपये, म्हणजे आतापर्यंत 2 षटकार लगावलेले आहेत 7-9 चेंडू मध्ये. नक्की 7 बॉल 9 चेंडू. हो, इथे चांगला बॉल, परंतु व्हाईट बॉल घोषित केलाय. अकूट टप्प्याचा बॉल होता. परंतु सर मी सांगेन की आता क्षेत्ररक्षक करणारी टीम हेच बोलत असेल, हेची दान देगा देवा, एक तरी विकेट मिळू दे देवा. कारण अजिंक्य बेलोशे या बॅटरला थांबवणं अगदी सहजासहजी जमत नाहीये. कम बॅक करून द्यावं लागेल. ही जर विकेट आली तर थोडासा दबाव निर्माण होऊ शकतो. 9 चेंडू 6ची गरज. 9-6 ऑन साइडला वळवलाय. क्षेत्ररक्षक आहे, नाही रोखणार. बॉल नाही थांबत आहे. बॉल चाललाय सीमा पार आणि मिळतील धावा 4. क्षेत्ररक्षकाचे प्रयत्न पडतायत कमी. इथे मिळते 4 धावांची हमी. सर एवढे षटकार लागतात, परंतु संघ मालक निलेश दादा कोळसकर आहेत तरी कुठे. सर वेर आर यू.
संघ मालकांच्या दोन्ही हृदयात आता लाडू फुटले असतील. ओ माय गॉड. परंतु मॅच अजिंक्यने काय बनवले. एक मिस टाइम कॅच झाली, त्यानंतर अजिंक्यची बॅट थांबलीच नाही. काल त्याने 50 केली, त्यानंतर आज 43, त्यानंतर 40 आणि आता फायनल मध्ये 9 चेंडू 28. म्हणजे अजिंक्यला आउट करणारा गोलंदाज अजून व्यवस्थित झालेलाच नाहीये. येस, पुढील चेंडू खराब खराब चेंडू, खराब चेंडू. चौकार षटकार नाही तर व्हाईट बॉल, एवढंच क्रिकेट बघायला मिळतंय. आणि खरंच आता फक्त एक धावेची गरज. ज्योती एंटरप्राइजेस पश्चिम महाराष्ट्र प्रीमियर लीग 2025 ची ट्रॉफी उचलण्यासाठी सज्ज आहे. त्यांचा संपूर्ण कॅम्प आता सज्ज आहे. आणि सचिन दादा कोळसकर आता कुठे असतील मला माहित नाही. येस येस येस, लाईनअप करण्यासाठी आता स्वतः संघ मालक देखील आहेत आणि त्यांना देखील माहिती आहे की आता जवळपास आपली ट्रॉफी फिक्स आहे. 2025च्या या स्पर्धेतील आपण आता निश्चित स्वरूपात ही ट्रॉफी उचलणार, यातील मात्र शंका नाही. 1-8. ओहो, इथे मॅच फिनिश पारी. तुफान आणलं मैदानाच्या आतमध्ये. ज्योती एंटरप्राइजेस लढायचं ठरवलं की आता मागे हटायचं नाही. हरलो तरी चालेल पण झुकायचं नाही. जीवनाच्या रणांगणात जिंकायचं आहे मला. माझं नशीब घडवायचं आहे मला आणि हे नशीब घडवून दाखवलंय अजिंक्य बेलोशे या खेळाडूने आणि आपल्या संघाला विजय प्रस्थापित करून दिलाय. पश्चिम महाराष्ट्र प्रीमियर लीग सीझन 2चा विजेता संघ ठरतोय ज्योती एंटरप्राइजेस. अर्थातच संघ मालक निलेश दादा कोळसकर यांच्या मालकीचा संघ मात्र पाहायला मिळतोय. अप्रतिम मॅच. खूप वाट पाहिली या चषकाची, खूप धरला धीर आणि शेवटी जिंकले ज्योती एंटरप्राइजेसचे शूरवीर. हे शूरवीर.